आज मी तुम्हाला अंडा करी कशी बनवायची ते सांगणार आहे। आपण हे अशा पद्धतीने अंडा करी बनवणार आहोत, तर व्हिडिओ हे शेवटपर्यंत नक्की बघा। आपण सुरुवातीला काय करणार आहोत, 4 अंडे बॉईल करायला घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिट हे व्यवस्थितरित्या आपले अंडे बॉईल झाले आहेत का हे बघणार आहोत। त्याच्यानंतर याचे काय करणार आहोत, आपण वरचे छिलके काढणार आहोत। त्याच्यानंतर अद्रक, लसूण, सांबार, जीरा, धने, टमाटर, कलमी वगैरे हे मिक्सचरमध्ये याची पेस्ट तयार करणार आहोत। आपल्याला ती ग्रेव्हीसाठी लागणार आहे। आपण हे बॉईल झालेले अंडे सुरुवातीला आपण फ्राय करून असे काढणार आहोत। 1 चमच ऑइल घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडासा हळदी पावडर घेतला आहे आणि आपल्याला हे बॉईल केलेले अंडे फ्राय करून काढायचे आहेत। असे आपल्याला 1 ते 2 मिनिट असे परतायचे आहेत। सगळ्या बाजूनी आपले अंडे फ्राय झाले का हे पलटवत राहायचं आहे। हे अशा पद्धतीनं फ्राय होतात आपले अंडे। नंतर आपण 2 चम्मच ऑइल घेणार आहोत ग्रेव्हीसाठी आणि तिथं तेजपान घालणार आहे आणि मसाल्याची ही पेस्ट ही ॲड करायची आहे आपल्याला इथे आणि हे हलके असे शिजू द्यायचे आहे। इथं हळदी पावडर ॲड करायचं आहे, चवीनुसार नमक ॲड करायचं आहे आणि मिरची पावडर ॲड करायचं आहे आणि हे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिट पुन्हा शिजू द्यायचे आहे व्यवस्थितरित्या आणि हे असे पलटवत राहायचं आहे आपल्याला। आणि हा जो पाणी होता मसाल्याचा हा पण इथे आपण थोडासा ॲड करणार आहोत आणि असे शिजू देणार आहोत। हे आपले फ्राय केलेले हे अंडे आहेत, त्याचे काप केले होते हे आपण असे हलकेसे वरून असे ठेवणार आहोत इथे ग्रेव्हीमध्ये आणि जास्त आपण असं ढवळायचं नाही आहे। एकदम हळूवारपणे हे असे पलटवायचे आहे आपल्याला, जेणेकरून आपला हा मसाला हा अंड्यामध्ये आतपर्यंत गेला पाहिजे, व्यवस्थितरित्या शिजले पाहिजे आपली हे ग्रेव्ही आणि याला पुन्हा 5 मिनिट शिजू द्यायचे आहे। वरून आपल्याला हिरवं कोथिंबीर ॲड करायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब